की हे जी बेबंदशाही सुरू आहे याला जर समजा काही प्रमाणामध्ये जर त्याला जर थांबवायचं असेल, अटकाव करायचा असेल, तर ही महानगरपालिका या सगळ्यात मुंबई, ठाणा या सगळ्याच मी MMR रिजन म्हणतोय, या आमच्या हातामध्ये येणं गरजेचं आहे. ह्या सत्तेसाठी बोलत नाहीये. या सगळ्या गोष्टींना अटकाव जर बसला नाही, उद्या जर ह्या तिन्ही जर समजा गोष्टी गेल्या तर म्हणजे तुम्ही नंतर कोणाकडे बघायचंच नाही. मग तेलंगणा पंजाबमध्ये बॅलेट पेपरवर मतदान झालं असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. तिथे भाजप 4थ्या 7व्या नंबरवर फेकला गेला असंही राज ठाकरे यांनी मुलाखतीत म्हटलं. राज्यात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी राज ठाकरेंनी केली. तर जिंकलो तर लोकशाही, हरलो तर EVM मत चोरीची विरोधकांची भूमिका असल्याचं म्हणत अमित साटम यांनी त्याला उत्तर दिलं. पराभवाच्या स्पष्टीकरणाची विरोधकांकडून तयारी सुरू असल्याचं सुद्धा अमित साटम यांनी म्हटलंय. आता जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या तेलंगणा आणि पंजाबमध्ये, जिकडे बॅलेट पेपरवरती झालं. तेलंगणामध्ये 7 नंबरला गेली बीजेपी, भारतीय जनता पक्ष, आणि पंजाबमध्ये 4 नंबरला गेली. हे बॅलेट पेपरवरती तर सिद्ध झालंच ना. कर्नाटकात सुद्धा त्याच पद्धतीनं झालं. मग बॅलेट पेपरवर निवडणुका घेणं राज्यातला हा राज्य निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. राज्य निवडणूक आयोग या महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोग नावाची संस्था अस्तित्वात आहे का? भारतात कुठे आहे? देशात कुठे आहे? नाही तर आमचं म्हणणं ऐकलं असतं ना त्यांनी. तर ती लोकशाही आहे आणि आपण हरलो तर ती EVM किंवा वोट चोरी आहे. ही अशा प्रकारची रडगाण्याची भूमिका हे सगळेच विरोधक घेत आहेत. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असेल, उबाठा असेल किंवा राज ठाकरे असतील. मला असं वाटतं की 16 तारखेला होणाऱ्या मोठ्या पराभवाच्या वेळेला आपण काय स्पष्टीकरण दिलं पाहिजे याची कुठेतरी तयारी आता हे दोघे जण करू लागले.